राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। अखेर त्यांनी राजीनामा मागे घेतलाय। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचा गौप्यस्फोट वडनेरे यांनी राजीनामा देताना केला होता। अखेर त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतलाय। राजीनामा मागे घेतल्यानंतर वडनेरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले वडनेरे। नाही, निश्चितपणे बघा, ज्या वेळची जी परिस्थिती असते ना त्यानुसार आपण निर्णय घेत असतो। आणि ज्या दिवशी आपण पत्रकार परिषद घेतली, आपण तातडीने आपण सर्वांना सांगितलं की बाबा राजीनाम्याची माझी भूमिका आहे। त्यावेळेला माझी परिस्थिती त्यावेळेला तशा प्रकारची होती। मला असं वाटलं की हे जे पक्षात आता चाललंय, कदाचित आपण जे काम करतोय त्यामुळे कदाचित आपलं काम करत असताना चुकत असेल किंवा काही इतर मंडळी आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकत असेल तर एक आपण त्यांना संधी द्यावी। म्हणून मी म्हटलं की जर समजा असं होत असेल तर आपण राजीनामा द्यावा, वरिष्ठांकडे जावं। अर्थात तो चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात होता। त्यांनी तातडीने निर्णय घेतला की मला म्हणाले की वडनेरे साहेब, तुम्ही चांगलं काम करतात आणि तुमच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरात काम व्हायला पाहिजे। तुमच्या माझ्या कामाबद्दल कोणी आक्षेप घेतलाही नाही। आणि एक त्यावेळेला त्यांनी मला समजूत घातली। त्याच वेळेला उमेदवार बाळामामा म्हात्रे आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी आपल्याला बदलापूर शहरात सर्वांनी मिळून काम करायची आवश्यकता आहे। शैलेश वडनेरे, तुम्ही काम करताय ते उत्तम आहे आणि ते काम त्याची गरज आहे ठिकाणी या निवडणुकीत आहे। निश्चितपणे मला खात्री पडली की जे आपण काम करतोय त्याची आवश्यकता आहे पक्षासाठी, तर आपण ते काम करायला पाहिजे। बघा कसं आहे, अडचण आली तर आपण वरिष्ठांकडेच जातो आणि अर्थात मी त्यांच्याकडे ते पाठवलं होतं की बाबा तुम्ही निर्णय घ्या। त्यांनी निर्णय घेतला। आव्हाड साहेबांनी मला समजूत घातली की या ठिकाणी चांगलं काम करतात तुम्ही आणि याची आवश्यकता आहे, एक चांगलं वातावरण शहरात आहे। तर अशा वेळी आपल्याला निश्चितपणे ही भूमिका घेणं योग्य नाही, तर भूमिका बदलून त्या ठिकाणी राजीनामा मागे घ्यावा। आणि तपासे साहेबांनी त्या ठिकाणी तपासे साहेबांनी देखील त्यावेळेला मला फोन केला आणि या सर्व मंडळींशी काल आमची मामांशी त्या ठिकाणी उमेदवारांची भेट देखील झाली। त्यांनी देखील माझी समजूत घातली। या सर्व गोष्टी बघा, निवडणुकीचा काळ आहे, कदाचित माझ्या हातून काही चुकत असेल तर कदाचित मी बाजूला व्हावं, अशा प्रकारची माझी भूमिका होती। परंतु ज्यावेळेला उमेदवार सांगतायत, वरिष्ठ सांगतायत की हे जे काम चालू आहे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे आणि चांगल्या प्रकारचं काम आहे, त्यावेळेला ती भूमिका मी बदलून या ठिकाणी पुन्हा एकदा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठी, आदरणीय बाळामामा म्हात्रे हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीची संपूर्णपणे ताकदीने यापुढील काळात आपण काम करायला हवं, अशा प्रकारची माझी भूमिका निर्माण झालेली आहे। म्हणून या ठिकाणी मी राजीनामा मागे घेतलेला आहे हे जाहीर करतो।